लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024च्या अनुषंगाने 43 माढा लोकसभा मतदारसंघाची निवडणूक प्रक्रिया आपल्याला माहीतच आहे की 12/4/2024 पासून सुरू झालेली आहे। त्यानुसार 12/4/2024 ते 19/4/2024 या नामनिर्देशन स्वीकारण्याच्या कालावधीमध्ये एकूण 42 उमेदवारांची 55 नामनिर्देशन पत्र दाखल झाली होती। दिनांक 20/4/2024 रोजी या नामनिर्देशन पत्रांची छाननी होऊन एकूण आपले 38 उमेदवारांची 47 नामनिर्देशन पत्र वैध ठरवण्यात आली होती। तसेच 4 उमेदवारांची 8 नामनिर्देशन पत्रही अवैध ठरवण्यात आली होती आणि उमेदवारी अर्ज माघारी घेण्याकरिता आयोगाने दिलेल्या कालावधीत 6 उमेदवारांनी माघार घेतलेली आहे। 6 उमेदवारांची नावं यादी सर्क्युलेट करायची। हा, यादी सर्क्युलेट करतो। तर छाननी अंती माघारी अंती आता 43 माढा लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीकरिता अंतिमतः 32 उमेदवार निवडणूक लढवणार असून त्यांची यादी आपल्याला सेवेनुसार मी देणार आहे। तसंच आपल्याला 16 मार्च पासून जी आचारसंहिता आपली लागू झालेली आहे त्याचे डूज अँड डोंट्स आपल्याला माहीत आहेत। त्याची यादी एक खिडकी कक्षातून पुरवण्यात आलेली आहे। तर एकूण जे 43 माढा लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीकरिता मतदान करणाऱ्या मतदारांची जी संख्या आहे ती 19,96,100 एवढी आहे। त्यापैकी पुरुष मतदार जे आहेत 10,35,678 आणि स्त्री मतदार आहेत 9,55,706 आणि अदर जेंडर आहेत इतर मतदार 70। यात 4,900 इतर किती? इतर 70 आणि 4,938 हे सैनिक मतदार आहेत आणि फलटण जो आपला 255 फलटण आहे त्यामध्ये 8 ओव्हरसीज वोटर्स आहेत। त्यापैकी 6 पुरुष आणि 2 महिला आहेत। त्यानंतर 43 माढा मतदारसंघामध्ये एकूण 2030 एवढी मतदान केंद्र आहेत। शहरी 252 आणि ग्रामीण 1778। तसेच एकूण 18 मतदान केंद्र जी आहेत ती संवेदनशील आहेत, क्रिटिकल पोलिंग स्टेशन। या लोकसभा मतदारसंघातील 1027 मतदान केंद्रांवरती वेबकास्टिंग करण्यात येणार आहे। या 2030 मतदान केंद्रापैकी 10 ही युवा चलित मतदान केंद्र आहेत, 12 ही महिला संचलित आहेत आणि 6 ही दिव्यांग संचलित मतदान केंद्र स्थापन करण्यात आलेली आहेत। आपल्याकडे 43 माढा मतदारसंघामध्ये 85 वर्षावरील 32,144 एवढे जे मतदार आहेत ते याच्यामध्ये 85 वर्षावरील आहेत। दिव्यांग मतदार जे आहेत ते 14,232 आहेत आणि अत्यावश्यक सेवेमधील जे अधिकारी आणि कर्मचारी आहेत ते 366 आहेत। अशा एकूण 46,742 मतदारांना आपण 12D आपल्याला माहिती आहे होम वोटिंग करायचं आहे, त्यांना पाहिजे किंवा नाही यासाठीचं अर्ज वाटप करण्यात आले होते अर्ज। त्यापैकी 85 वर्षावरील 1652 दिव्यांग मतदार 1652 मतदार, 85 वर्षावरील दिव्यांग मतदार 212 आणि अत्यावश्यक सेवेमधील कर्मचारी जे आहेत ते 362 एकूण नोंदणी झाली। हा झालेले म्हणजे 1652 जे आहेत मतदार 85 वर्षावरील त्यांचं होम वोटिंग होणार आहे आणि 212 दिव्यांग मतदार।
आणि अत्यावश्यक सेवेमधील जे अधिकारी आहेत, कर्मचारी आहेत, त्यांचे इथेच आम्ही पोस्टल बॅलेटचं वोटिंग फॅसिलिटेशन सेंटर ठेवणार आहोत. ते जिल्हा स्तरावरच ते होणार आहे. तसंच ईडीसी जे आपण ईडीसी ज्याला म्हणू, आमच्याकडे जे स्टाफचं रँडमायझेशन जे झालंय ते एका पीसी मध्ये झालेलं आहे. पीसी आमच्यातले परंतु काही बार्शीमध्ये जातात. बाकी आपलं पीसी वाईज रँडमायझेशन असल्यामुळे आपल्याकडे इलेक्शन ड्युटी सर्टिफिकेट ज्यांना आम्ही वितरित करू आणि आपले कर्मचारी त्याच पोलिंग बूथवर जिथे त्यांची ड्युटी आहे तिथे मतदान करू शकतील असे 6,950 मतदार याच्यामध्ये होतील. त्यानंतर आता आज जसं आपल्याला कळलंय की आमच्या आपल्याला लक्षात आलंय की 32 आपले कॅन्डिडेट आहेत. तर त्यासाठी जी BU ची संख्या लागणार आहे ती इथे मी वाढवली होती. एकूण ज्या BU लागत आहेत त्या आहेत 8,019 आणि कंट्रोल युनिट 2,673 आणि VVPAT 2,837. म्हणजे प्रत्येक मतदान केंद्रावर 2 मशीन असणार आहेत का? 3 असतील. 3 मशीन. नोटा शेवटच्या बॅलेट युनिटवर एकच येणार. येणार. म्हणजे एकामध्ये 16 एकामध्ये 16 VVPAT 2,837. याच्यामध्ये राखीव सुद्धा आपला इन्क्लूड आहे. किती टक्के राखीव म्हणून? 5% नाही, 30%. 30%. म्हणजे 32 उमेदवार झाल्यामुळे किती वाढली संख्या? ते यादी आहे ना, ते फोटो करून आम्हाला टाका की आम्ही टाकतो. हो टाकतो. ते आहे जे राष्ट्रवादीसाठी. हा, तर तो आहे तुतारी वाजवणारा माणूस. आणि तू तरी एक साधी तुतारी जी आहे ती वेगळी, त्याचं इंग्लिश नाव काहीतरी ट्रम्पेट असते. तो बाजा टाईप आहे. ती तुतारी अशी आहे ना, गोल. ते राष्ट्रीय पक्षाची जी राष्ट्रवादीची आहे तो तुतारी वाजवणारा माणूस आहे. हा, आणि जे साधी तुतारी ती फक्त अशी तुतारीच आहे. ती तुतारी नाहीये, ते ट्रम्पेट, ते वेगळं बाजा टाईप आहे. पिपाणी तर त्याचं नाव तुतारी आहे. मराठी पिपाणी पाहिजे पण बँडचा तुतारी आहे ना तो. ट्रम्पेट म्हणजे जे आहे ते आहे आपल्या समोर आहे. चिन्ह वाटप कसं सामोपचाराने झालं का काय? नाही, एकदम सामुच्चारण काहीच चिठ्ठी वगैरे सगळ्यात जास्त कुठल्या ह्याला मागण्या आल्या? नाही. बऱ्याच चिन्हांना 2-2 यांनी मागणी केलेली. शिट्टी एक होतं, त्यानंतर सेकंड प्रेफरन्सला शिलाई मशीन एक होतं, ज्याला आम्हाला सेकंड प्रेफरन्सलाही लॉट टाकावं लागला. किती चिन्हासाठी किती उमेदवारासाठी शिकायला लागल्या? बघू. कितीला किती? 4 का? त्याचा 1 नंबरचा प्रेफरन्स जो त्याला आहे जास्त मागितलं का पुढे? नाही. ते कोणाला गेली ट्रम्पेट कोणाला गेले? उमेदवारच नव्हतं. आपले उतुगडे. चेक करेल. एकदा तपासून घ्या ते. आता आम्हाला जी लिस्ट मिळेल ती नाव आणि चिन्ह असं मिळेल का? हो 7S तुम्हाला देऊ ते. आता मतदारसंघामध्ये 25 SST आहेत, स्टॅटिक सर्व्हिलन्स टीम म्हणजे स्थिर सर्वेक्षण पथके, 27 फ्लाइंग स्क्वॉड आहेत, भरारी पथके, आणि 26 व्हिडिओ सर्व्हेलन्स टीम आहेत, आणि 236 आपण सेक्टर ऑफिसर नेमलेले आहेत या पूर्ण प्रक्रियेमध्ये. आणि मतदान केंद्रावर राखीव मिळून साधारणतः 11,505 एवढे निवडणूक कर्मचारी जाणार आहेत. मॅडम, माढा मतदारसंघासाठी परवानगी त्यांनी परवानगी घेतली असेल ना यांच्याकडून, आमच्या आचारसंहिता कक्षात. नाही, परवानगी घेतली 7 रस्त्याची, जाहिरातीमध्ये 7 रस्ते जुळले काय, आणि 11th आवरला तुम्ही 4 पुतळ्यावर कशी काय परमिशन देता? नाही, माझ्या बघा, तो जो आहे ना, ह्या ज्या परमिशन्स आहेत ही आचारसंहिता कक्ष हाताळतो. तर मला त्यांना विचारायचं. मान्य नाही, पण ॲज अ ॲरो म्हणून आपल्यालाच विचारणार सुप्रीम म्हणून. हो, पण तो विषय म्हणजे अशा पद्धतीने कधी चर्चा तक्रार केली केली नाही. नसेल. तक्रार नाही, काहीच नाही, तक्रार नाही. आम्ही विचारतो ना, हे मी रितसर आहे आपल्याला ना. विचारून सांगेन. हां. काही प्रॉब्लेम नाही. का तर फक्त मला त्याची शहराच्या खात्री कर. शहराच्या मुख्य चौकामध्ये एक तर अशी परमिशन देता येत नाही. तुमच्या लेवलला नाही दिली, पण तुम्ही ते चेक करा ना. शेवटी माढा मतदारसंघातला पण उमेदवार तिथं होताच ना. नाही, बरोबर आहे त्यांचं. सिटी विषय खर्चाचा आमचा विषय नाहीये. आमचा विषय की परमिशन देतात तुम्ही एका ठिकाणी जाहिरातीमध्ये देता लोकांसाठी. लोक काही ज्या ट्रॅफिकने 7 रस्त्यांनी जायचे ते बायकआउट करून दुसरीकडे जातील,
आणि 11th आवरला बदलून तुम्ही 4 पुतळ्याजवळ हम रस्त्यामध्ये रस्ता बंद करून परमिशन देता. नाही तो ते जे म्हणतात ते बरोबर आहे, तर ती परवानगी जी आहे ती एक खिडकी कक्षाकडून गेलेली आहे आणि ती आरो म्हणून म्हणजे आमच्याकडे आलेली नाही ती परवानगी. मी विचारून तरी पण सांगेन. चेक केली पाहिजे ना, आपल्या शेवटी मतदारसंघाची कनेक्टेड आहेच ना ती. आपले जे पक्ष- संवेदनशील मतदान केंद्र आहेत 8 नावं सांगितलं सांगते. संवेदनमध्ये आहेत 9 केंद्र, त्याच्यानंतर माढ्यामध्ये 1 आहे, सांगोल्यात 1 आहे, माळशिरसला 1ही नाही आहे, फलटणला 2 आहे आणि मानमध्ये 5 आहे. अशी एकूण 18 आहे. म्हणजे याचं क्रायटेरिया साधारणतः जास्त करून मागच्या निवडणुकीमध्ये जर काही हा तसा गोंधळ असा होत नाही आपल्याकडे, पण म्हणजे पोल डेला काही जर FIR वगैरे झालं असेल तसं असेल, किंवा एखाद्या मतदान केंद्रावरती 75% पेक्षा जास्त वोटिंग झालं असेल, सिंगल कॅन्डिडेटला जास्त वोटिंग असेल, 90%चा क्रायटेरिया. कॅन्डिडेटला 75% 75% जास्त मतदान झालं असेल ते आहे. EVM विषयी काही जर गुन्हे दाखल झाले असतील, हा पोल रेटेड काही व्हायला मतदान प्रक्रिया 100 मीटरमध्ये काही जर गुन्हे वगैरे दाखल झाले असतील पोलिसांचे, अशा क्रायटेरियामध्ये साहेब एक प्रश्न असा आहे की मतदाना दिवशी जर समजा एखादा माणूस हॉस्पिटलमध्ये ऍडमिट असेल त्याचं मतदानाचं काय आहे? जवळपास 2 ते 3 हजार लोक हॉस्पिटलाइज असतात त्या दिवशी. नाही, त्याविषयी काही आपल्याकडे आहे का सूचना मग नाही त्याविषयी आहेत. काही? नाही सूचना नाही आहेत. ज्यांना होम वोटिंग जातं 85+ एज झालेलं आहे, ते सुद्धा त्यांच्याकडे आधी मागणी केलेली आहे, त्यांना त्यांच्याकडून कन्सेंट घेतलेला आहे, कारण त्या टीम तयार कराव्या लागतात, याला एक प्रोसिजर आहे. तर असं अचानक काही आपल्या स्तरावरती डिसिजन काय आहे तो विचार म्हणून सूचना आल्या तर- कारागृह जिल्ह्यात बघितलं की त्यांची संख्या कारागृह आहे, त्या दिवशी PCR मध्ये असलेले लोक आहेत, पोलीस स्टेशनच्या पोलीस कस्टडीमध्ये असलेले लोक आहेत, त्यांच्यासाठी काय मतदानाचं आहे? सध्या तरी 85+ आहे. नाही विचार तुमच्या भरपूर आहे गाईडलाईन मध्ये काय आहे का? ती यादी जर आमच्याकडे आली तरच त्याच्यावरती पुढे. नाही एक त्या दिवशी कारागृहामधले लोक, PCR मधले लोक आणि हॉस्पिटल ना सोडताच येत नाही ना हॉस्पिटलमध्ये. प्रिव्हेंटिव्ह डिटेन्शनची ती यादी नाही आमच्याकडे, यादी असते, ती यादी जर असेल तर तसं आपल्याला त्याविषयी विचार करतो. प्रेस कॉन्फरन्सला पोलीस आपल्याकडे- ऑफिसरला पण बोलायला पाहिजे होतं, कारण कायदा सुव्यवस्था कशा प्रकारे राबवली जाते, प्रिव्हेंटिव्ह ऍक्शन काय काय घेतलं जाते त्याची माहिती अपेक्षित होती. ठीक आहे, असं काही आजच आपण वारंवार भेटत राहू असं काही नाही. पिरियड कमी झाला. आपल्याकडे 85+32 वर्षाचा होतो, पण त्याप्रमाणे आमच्याकडे जी लेटेस्ट फिगर होती ती तर मतदार यादीवरूनच आपल्याला भेटते, तर त्या सगळ्यांच्या पोहोचेल असं. 3 वेळा खर्च निरीक्षकांसमोर निवडणूक लढवणाऱ्या उमेदवाराकडून दैनंदिन हिशोब ठेवण्याची नोंदवही आपण त्यांना देतो, ती तपासून घेणं आवश्यक आहे. त्याच्या तारखा आहेत 26 एप्रिल 2024, 30 एप्रिल 2024 आणि तिसरी तपासणी आहे 4 मे 2024 दिवसापासून प्रचाराच्या शेवटच्या दिवसापर्यंत, म्हणजे मतदानाच्या दिनांकाच्या आधी 2 दिवस. म्हणजे प्रत्येक उमेदवाराला कंपल्सरी आहे. वाहिन्यावर अशा फौजदारी खटल्या संबंधित प्रतिज्ञापत्र प्रसिद्ध करणे आवश्यक आहे. शांत झालं. मान्य भारत निवडणूक आयोगाकडे कार्यक्रमानुसार 20/4/2024 रोजी नामनिर्देशन पत्रांची छाननी करण्यात येऊन छाननी दरम्यान 38 उमेदवारांचे 47 नामनिर्देशन पत्र वैध ठरवण्यात आले. तसंच 4 उमेदवारांची 8 नामनिर्देशन पत्रे अवैध ठरवण्यात आली. उमेदवारी अर्ज मागे घेण्याकरिता आयोगाने दिलेल्या कालावधीत दिनांक 22/4/2024 पर्यंत एकूण 6 उमेदवारांनी माघार घेतलेली आहे आणि छाननी अंती व माघारी अंती 43 माढा लोकसभा मतदारसंघाच्या सार्वत्रिक निवडणुकीकरिता अंतिमतः 32 उमेदवार निवडणूक लढवणार असून त्यांची यादी आपलं